नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे डॉक्टर MPSC या चॅनलवरती। तर आपली राज्यसेवेची एक्झाम संपलेली आहे। आता आपले कंबाईनचं टार्गेट आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी। त्यासाठी मी इकॉनॉमिक्सचे कंप्लीट रिव्हिजनसाठी हा व्हिडिओ घेऊन येत आहे। यामध्ये कंप्लीट कन्सेप्टचं रिव्हिजन यामध्ये तुम्हाला भेटणार आहे। कंबाईनसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असणारे कन्सेप्ट मी यामध्ये घेऊन आलो आहे। ऑलमोस्ट सगळे कन्सेप्ट्स आहेत। फक्त तुम्हाला यामध्ये एक करायचं आहे की फॅक्ट्स तुम्हाला स्वतः मगअप करावे लागतील। फॅक्ट्ससाठी मी काही तुम्हाला मदत नाही करू शकणार, ते तुम्हाला स्वतःलाच करायला लागतील। आणि या व्हिडिओमध्ये कंप्लीट कव्हर होणार आहे। बरं, तसेच ही जी PDF आहे तो तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे। आणि ही स्वतः मी हाताने लिहिलेली PDF आहे। आणि थोडंसं माझं अक्षर थोडं बोलू शकता डॉक्टर MPSC चॅनलवरती ओळखलं असेल माझं अक्षर कसं असणार आहे। तर मी खूप जास्त ट्राय केला आहे की चांगलं अक्षर काढायचं आणि ते समजण्यासाठी, बट जसं आहे ते तुम्ही आता बघून घ्या। पण तुम्हाला जर अक्षर कळत नसेल, मी जे म्हणतो आहे त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या। मी जे बोलणार आहे त्याच्यावरती लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेट करून हा व्हिडिओ बघा, म्हणून तुम्हाला समजून जाईल। ओके, तर आणि हां, तुम्हाला जर हे चॅनल जर इम्पॉर्टंट वाटत असेल, थोडं महत्त्वपूर्ण मी माहिती देत असेल, काही टाइमपास वगैरे नसेल करत, तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉन पण दाबा, तुम्हाला इम्पॉर्टंट अपडेट भेटत जाईल। आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे मी लगेच अपडेट टाकत राहतो कुठल्याही गोष्टीच्या, मग तुम्ही सुरू करू शकता। चला आपण हा व्हिडिओ सुरू करू टाइमपास न करता। इकॉनॉमी डॉक्टर MPSCमधून आपण चालू करतो। बेसिक कन्सेप्ट आहेत, मूलभूत संकल्पना। तर अर्थशास्त्राची डेफिनेशन काय होऊ शकते, अमर्यादित इच्छा। आणि हां, ही जी पूर्ण PDF असणार आहे किंवा पूर्ण हा जो व्हिडिओ असणार आहे, मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही माध्यमातून सांगणार आहे। म्हणजे तुम्हाला दोन्ही जे विद्यार्थी आहेत, कारण इंग्लिश जे माध्यमातून प्रिपरेशन करतात त्यांना पण थोडीशी बेसिक अंडरस्टँडिंग राहावी आणि त्यांना थोडं डिफिकल्ट जाऊ नये, म्हणून मी दोन्ही लँग्वेजचा यूज करणार आहे। तर ते समजून घ्या। तर मूलभूत संकल्पना बेसिक कन्सेप्ट अर्थशास्त्रामध्ये अमर्यादित इच्छा आणि मर्यादित साधन संपत्ती म्हणजे अनलिमिटेड जो डिझायर्स आहेत आणि लिमिटेड साधन संपत्ती म्हणजे रिसोर्सेस आहेत त्यांचा ताळमेळ घालणं, उत्पादन, डिस्ट्रीब्युशन, एक्सचेंज, कन्झम्पशन, नंतर टाईप्स कुठले आहेत, भांडवलशाही अर्थव्यवस्था। भांडवलशाहीमध्ये तर काय, तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कोण कंट्रोल करतं, खाजगी, सरकारी आणि खाजगी प्लस सरकारी, कशात, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये। इथे डिमांड आणि सप्लाय होतं, इथे समाज हिताचं कार्य केलं जातं, ग्राहक सार्वभौम असतं, सर्व निर्णय सरकार घेते, स्पर्धात्मक असतं, सामाजिक न्याय असतं, तसेच मुक्त लेस फेअर असतं, तसेच इथे आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून। आता दोष कुठले आहेत, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये विषमता असणारे, सामाजिक बाबीकडे दुर्लक्ष केलं जाणार आहे, चैनीच्या वस्तूचे उत्पादन असणारे, नंतर व्यापारी चक्रे असणारे, तसेच जर समाजवादी असेल तर काय असणार, तिकडे हुकुमशाही असणारे, बरोबर। आणि कार्यक्षमता आणि उत्पादकता कमी होणार आहे, साधन सामग्रीचा अपव्यय होणार आहे। क्षेत्र असणारे, क्षेत्र व्यवसायानुसार आणि मालकीनुसार। आता बरं, व्यवसायानुसार आता हे बेसिक तुम्हाला माहिती आहे, प्राथमिक क्षेत्र कृषी वगैरेमध्ये येतं, द्वितीय क्षेत्र कुठलं येतं, उद्योग, आणि तृतीय क्षेत्र सेवा क्षेत्र। जसं की प्रायमरी इंडस्ट्री ॲग्रिकल्चर, द्वितीय इंडस्ट्री, नंतर तृतीयकमध्ये येतं सेवा, चतुर्थक। आता इथे हे इम्पॉर्टंट आहे, चतुर्थक जी इंडस्ट्री ती बौद्धिक क्षमता, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, शास्त्रज्ञ, संशोधक ज्यामध्ये येतात त्याला आपण चतुर्थक इंडस्ट्री बोलतो, नंतर चतुर्थक सेक्टर असं बोलू शकतो। नंतर पंचक म्हणजे पाचवं जे आहे तर सर्वोच्च निर्णय संस्था, तसेच सरकार, आणि जे आपण बोलू शकतो MD, डायरेक्टर, CEO जे पण येतात त्यात। आता मालकीनुसार, सार्वजनिक मालकी, सरकारच्या मालकीचा, खाजगी, प्रायव्हेट, संयुक्तमध्ये 1 आणि 2 जे सार्वजनिक प्लस खाजगी दोन्ही असणारे, सहकारीमध्ये लक्षात ठेवा खाजगीच असणारे, पण मालकी ही समूहाकडे असते, म्हणजे एक मत असतं, भांडवल तुमचं किती असू द्या, तुमचं मत एकच राहणार आहे त्यामध्ये। आता आपण पुढे बघूया दारिद्र्य। बघा, तुमचं एक बेसिक ज्या कॉन्सेप्ट मी याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत। तर आता पुढे आपण बघतोय दारिद्र्य। आता सापेक्ष दारिद्र्य, यावरती 2023मध्ये क्वेश्चन होता राज्यसेवेमध्ये, सापेक्ष दारिद्र्यावरती। एकच जर ऑप्शन तुम्हाला माहीत असतं सापेक्ष दारिद्र्य, तरी तुमचा क्वेश्चन सुटला असतं, 2 मार्क कन्फर्म। सापेक्ष दारिद्र्य म्हणजे 2 मध्ये कंपॅरिझन करणं, उच्चतम आणि न्यूनतम म्हणजे वरचा थर आणि खालचा थर, याच्यामध्ये जी तुलनात्मक असते, संपत्ती, उद्योग, उपभोग यांच्यामध्ये जे तुलनात्मक असेल ते विकसित देशामध्ये केलं जातं, डेव्हलप कंट्रीमध्ये। आपण डेव्हलपिंग कंट्री, आपल्यामध्ये नाही केलं जाते, आपल्यामध्ये निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे ॲब्सोल्यूट पॉवर्टी केली जाते। त्यामध्ये काय, न्यूनतम स्तर निश्चित केले जाते, म्हणजे एक लाईन ठरवली जाते, त्याच्या खाली जे असतील ते बिलो पॉवर्टी लाईन, वर जे असतील अबव पॉवर्टी लाईन, आणि हे भारत सरकार वापरते। आता NSSO जे घरगुती उपयोग खर्चाचे सर्वेक्षण करते दर 5 वर्षासाठी। नंतर 3 रिकॉल पिरियड आहेत, प्रेफरन्स पिरियड पण आपण बोलू शकतो, URP असतं, MRP असतं आणि MMRP असतं। MMRP मिक्स मॉडिफाईड रिकॉल पिरियड असं बोलू शकतो आपण त्याला। URPमध्ये आपण 30 दिवसाचा मोजतो, काय मोजतो, सर्व वस्तू मोजतो, अगल आणि लगडवाला समिती। MRPमध्ये 30 दिवसासाठी धान्य, खाद्यपदार्थ, तेंडुलकर समिती, आणि 365 डेज जे असतात त्याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य मोजलं जातं। शिक्षण आरोग्यासाठी जो खर्च लागला जाईल त्या 365 दिवसात त्याच्यासाठी MRP मोजला जातो। आता मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियडमध्ये 7 दिवसांसाठी जे वापरलं जातं नाशवंत वस्तू म्हणजे जसं भाजीपाला वगैरे वगैरे, नंतर 30 दिवसांसाठी इंधन किती लागतं, नंतर 365 दिवसासाठी शिक्षणासाठी जो खर्च येतो। MMRP कोण यूज केलं, तेंडुलकर समिती, आणि MMRP रंगराजन समिती।
तर आता दारिद्र्य मोजण्याच्या पद्धतीमध्ये सगळे समूह आपल्या बघायचे आहेत. जसं की वॉल्टर, हे ट्रिक लक्षात ठेवा, वॉल्टर लक्षातच ठेवा शब्द हा. वॉल्टरमध्ये पहिलं आहे तो कार्यकारी गट म्हणजे वर्किंग ग्रुप. ए पासून अगल समिती, एल पासून येते लकडवाला समिती, टी पासून तेंडुलकर समिती आणि आर पासून रंगराजन समिती. हा वर्ड लक्षातच ठेवा, टाईप करून ठेवा वाटल्यास, तुम्हाला लक्षात राहील तो. आता धनंजय गाडगे समिती कार्यकर्ते होतात, त्याने काय केलं, केवळ अन्नावरती खर्च मोजला होता. कधी झालं तो 62मध्ये. वायके अगल समिती 1977मध्ये रिपोर्ट दिला होता 1979मध्ये. पॉवर्टी बास्केट होतं, म्हणजे एक काय म्हणतात आपण बास्केट टाईप बनवू शकतो. त्यामध्ये कॅलरी हे निशक. कॅलरी काय, अन्नापासून जी आपल्याला ऊर्जा मिळते त्याला कॅलरी म्हणतात. आता खूप ठिकाणी तुम्ही कॅलरी ऐकलं असेल, पण तुम्हाला एक्झॅक्ट कॅलरी म्हणजे काय माहीत नसेल. कॅलरी जे आपण अन्न खातो त्यापासून जी मिळणारी ऊर्जा आहे त्याला कॅलरी म्हणतात. आता ग्रामीण भागात 2400 कॅलरी आहेत आणि शहरी भागात 2100 कॅलरी. असं का कमी जास्त, तर ग्रामीण भागात तुमचं जे शारीरिक वर्क आहे ते जास्त आहे. ग्रामीण भागात शेती वगैरे अशी धंदे आहेत, बट शहरी भागातमध्ये काय सेवा पुरवणं किंवा कम्प्युटर IT सेक्टर वगैरे आहेत. अशा ठिकाणी मग तुमचं जे शरीराची इंटेक आहे ती कमी असते, मग त्यामुळे 2100 कॅलरीची गरज आहे. URP यांनी मेथड वापरला होतो वायके अगल समितीने. आणि 1973 ते 74मध्ये दारिद्र्य त्यांच्या मते होतं 54.9%. लक्षात ठेवा, हे फॅक्च्युअल डाटा पण येतात खूप वेळा. लकडवाला समिती 1989मध्ये URP वापरला होता त्यांनी आणि त्याच्यामध्ये कॅलरी सेम अगलसारखं होतं. नंतर चलनवाढीचा विचार केला होता. नंतर राजगंती दारिद्र्य रेषा त्यांनी मोजली होती. 1993-94मध्ये 36% दारिद्र्य होतं. 2004-2005मध्ये 27% दारिद्र्य होतं. आता तेंडुलकर समिती होती 2005मध्ये. MRP त्यांनी वापरला होता. कॅलरी हा निषेध काढला होता त्यांनी, लक्षात ठेवा, कॅलरी हा निषेध काढला होता. पॉवर्टी बास्केट त्यांनी यूज केला होता कन्सेप्ट. त्याच्यामध्ये काय यूज केलं होतं, अन्न यूज केलं होतं, शिक्षण आणि आरोग्य हे या घटकांना मोजलं होतं त्यांनी. आता बहुआयामी दारिद्र्यसुद्धा मोजलं होतं आणि चलनवाढ सदोष आहे हे सांगितलं होतं त्यांनी. तसेच 2009 आणि 10मध्ये त्यांनी जे म्हणतात ग्रामीण भागात 33% जे दारिद्र्य होतं आणि 20% दारिद्र्य हे शहरी भागात होतं. टोटल दारिद्र्य किती होतं, 29.8%. 2011-12मध्ये दारिद्र्य किती होतं, ग्रामीण भागात 25.7% होतं, तसेच शहरी भागात 33.7% आणि एकूण दारिद्र्य होतं 21.9%. आता आपण बघतोय रंगराजन समिती, ते वॉल्टर लक्षात ठेवा, वॉल्टर हा शब्द कमेंट करून टाका तुम्ही आत्ताच. तसेच रंगराजन समितीची स्थापना 2012मध्ये झाली. रिपोर्ट 2014. MMRP मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड लक्षात ठेवा. कॅलरी किती होते, शहरी भागात 290 कॅलरी आणि ग्रामीण भागामध्ये 2155 कॅलरी होत्या. तसेच जे बास्केट होतं त्यांच्यामध्ये पॉवर्टी बास्केट, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केलं, शिक्षण, आरोग्य, स्वास्थ्य, कपडा वगैरे वगैरे खूप गोष्टी त्यांनी इन्क्लूड केल्या होत्या. तसेच 2009 आणि 10चं त्यांनी जर गरिबीचा रेट काढला होता, त्यांनी ग्रामीण भागामध्ये 39% होतं, शहरी भागात 35.5 आणि 38% टोटल होतं. तसेच 2011 ते 2012मध्ये ग्रामीण भागात होतं 30% आणि शहरी भागात होतं 26% आणि 39% जे टोटल होतं. तर इथे आपलं दारिद्र्य ही संकल्पना संपत आलेली आहे. म्हणजे दारिद्र्य याच्यामध्ये तुम्हाला काहीही डाऊट असेल तो याच्यातून क्लिअर होऊन जाईल. तर हे PDF तुम्हाला भेटणारच आहे, याचं टेन्शन नका घेऊ. फक्त मी जे बोलतो आहे त्याच्यावरती लक्ष द्या. मी थोडा फास्ट बोलतो आहे कारण आपल्याला एका व्हिडिओमध्ये हा रिव्हिजन कंप्लीट करायचा आहे. कन्सेप्च्युअल रिव्हिजन मला तुमचं संपवायचं आहे एका व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअस बघणार आहे, मी पण कंटिन्युअस बोलणार आहे. तर कुठेही थांबायचं नाही आपल्याला. आता बेरोजगारी म्हणजे अनएम्प्लॉयमेंट. आता बेरोजगार कोणाला म्हणायचं, आर्थिक क्रियामध्ये गुंतलेल्या, GDPमध्ये भर टाकणाऱ्या. आता तुम्ही म्हणणार हाऊसवाईफ बेरोजगार आहेत का, तर ते फॉर्मल सेक्टर अनफॉर्मल सेक्टर याची माहिती पाहिजे आपल्याला त्यामध्ये. तर आधी तुम्ही कमेंट करून सांगा, हाऊसवाईफ जे असतात त्यांना आपण बेरोजगार म्हणू की रोजगारीत आहेत असं म्हणू त्यांना आपण. हाऊसवाईफ म्हणजे गृहिणी. आता पुढे बघूया आपण 2 प्रकारचे जे असतात बेरोजगारी, स्वयंरोजगारी किंवा नोकरी. आता कार्यकारी लोकसंख्या कुठली असते, आता हे खूप महत्त्वाचं आहे. कार्यकारी लोकसंख्या 15 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतचे जे पण लोक आहेत त्यांना आपण कार्यकारी लोकसंख्या म्हणतो, ना की 14 वर्षाचे मुलांना कार्यकारी लोकसंख्येमध्ये गिनलं जाणार. डेफिनेशन काय, श्रमशक्ती. आता जे इंग्लिशवाल्यांसाठी त्यांना लेबर फोर्स. श्रमशक्ती कसं असणार, वर्क फोर्स म्हणजे जे कामगार आहेत प्लस बेरोजगार, जे काम करणारे किंवा शोधणारे किंवा उपलब्ध असणारे. आता श्रमशक्ती बाहेरील असणारे, श्रमशक्तीच्या बाहेरील म्हणजे 15 वर्षाखालील जे वयोगट आहे ते, आणि नंतर काम जे करत नाहीत आणि शोधत नाहीत त्यांच्यासाठी. कार्यशक्ती म्हणजे वर्कफोर्स कोणाला म्हणायचं, श्रमशक्ती म्हणजे रोजगार, श्रमशक्ती लेबर फोर्स मायनस बेरोजगार जे अनएम्प्लॉयमेंट, जे उरणार ते कार्यफोर्स आहे म्हणजे वर्कफोर्स आहे ती. बेरोजगारीचा दर कसं काढणार आपण, बेरोजगारी अपॉन श्रमशक्ती, हे लक्षात ठेवा. दर जिथे पण काढायचं आपल्याला, हे मला बॅक करावं लागेल. ओके, हे 2 संकल्पना लक्षात ठेवा तुम्ही. आता इथे आपण बघतोय, तर इथे आपण बघणार आहोत बेरोजगारी दर जे आहेत, दर काढण्यासाठी आपल्या श्रमशक्तीने डिवाईड करायचे आणि बेरोजगारीचे प्रमाण काढण्यासाठी आपल्याला लोकसंख्येने डिवाईड करायचे.
हे महत्त्वाचं आहे. ते तुम्हाला MCQ नक्की फसणार आहे यामध्ये. पुढे आपण बघतोय बेरोजगारीची डेफिनेशन काय. रोजगार नाही पण इच्छा आहे त्याची, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या समर्थ आहे तो आणि प्रचलित वेतन दरसुद्धा आहे, मग त्याला आपण बेरोजगार असं म्हणणार. जर रोजगार नाही आहे त्याला एवढा असूनसुद्धा. आता प्रकार कुठले खुली म्हणजे खुली बेरोजगारी, ओपन जे आहे पॉवर्टी म्हणू शकतो, अनएम्प्लॉयमेंट म्हणू शकतो. कामाची इच्छा आहे, क्षमता आहे, पण नियमित काम भेटत नाही त्याला, म्हणजे कंटिन्युअस त्याला काम नसतं. ग्रामीण भागात आहे, ग्रामीण ते शहरी जे मजदूर जे येतात त्यांना आपण बोलू शकतो हंगामी, सीझनल. नावानंच कळतं विशिष्ट हंगामात येतं. ॲग्रिकल्चर असेल, ट्रेड किंवा टुरिझम असेल, एका विशिष्ट हंगामातच ते चालणार आहे. अदृश्य किंवा प्रच्छिन्न किंवा डिस्गस अनएम्प्लॉयमेंट असं सुद्धा म्हणू शकतो. एखाद्या कामात आवश्यकतेपेक्षा जास्त लोक येतात, म्हणजे जसं की शेतामध्ये 2 माणसाची गरज आहे, पण आपण 3-4 माणसं काम करतात घरातलेच, मग ते 3-4 माणसं जे एक्स्ट्रा काम करतात त्यांची युटिलिटी म्हणजे त्यांचा यूज जो आहे तो झिरोच आहे ना, काही असं यूज नाही त्यांचा, मग त्यांना मार्जिनल युटिलिटी झिरो असणार आहे. मग ते डिस्गस्ड अनएम्प्लॉयमेंट किंवा प्रच्छिन्न बेरोजगारी आपण तर म्हणतो. छुपी बेरोजगारी, कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे क्षमतेपेक्षा किंवा कार्यक्षमतेपेक्षा कमी प्रतीची भेटणारी, म्हणजे जसं की मी डॉक्टर आहे तर मला कंपाऊंडरचा जॉब भेटत असेल तर ती कमी प्रतीची बेरोजगारी झाली, किंवा तुम्ही इंजिनियर तर तुम्हाला क्लर्कचा जॉब भेटतो तर ते कमी प्रतीची बेरोजगारी झाली. आता घर्षणात्मक फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट, तर अधिक चांगल्या कामासाठी जुन्या व नवीन उद्योगात घर्षण असते आणि विकसनशील देशामध्ये हे भेटलं जातं. तसेच संरचनात्मक म्हणजे स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट, जसं की इकॉनॉमीमध्ये काही मोठा बदल झाला असेल किंवा टेक्नॉलॉजी वगैरे आली असेल तर त्यामुळे जे स्ट्रक्चरमध्ये जे बदल होतो ती जी बेरोजगारी येईल त्याला आपण स्ट्रक्चरल बेरोजगारी असं म्हणू. आता NSOने जे दारिद्र्य काढलेलं आहे ते URP, MMRP नंतर MRP याच्यावरून काढलेलं आहे, तर हे तर आपण बघितलं. पण बेरोजगारी जी काढलेली आहे ती UPS किंवा CWS आणि CDS या 3 आधारावरती काढली आहे. तर UPS म्हणजे वार्षिक दरावरती काढलेली असते, नंतर साप्ताहिक असते, नंतर दैनिक असते. इथे मंथली नाही आहे, तर हे लक्षात ठेवा. तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येईल कुठल्या याच्यावरती बेरोजगारी मोजली आहे, तर मंथली जे बेसिसवरती येईल तर ते नाही मोजले जाणार आहे. तर फर्स्ट सर्वेक्षण कसं झालं होतं बेरोजगारीचं 72 आणि 73मध्ये उपलब्ध वापर या तिन्ही वापरांचा वापर केला गेला होता. आता आपण बघतोय राष्ट्रीय उत्पन्न. तर एक मिनटं, तर आपण राष्ट्रीय उत्पन्न बघतोय. आता नॅशनल इन्कम हे मी खूप चांगल्या पद्धतीने एका व्हिडिओमध्ये समजावलं, GDP, NDP, NNP. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन ते बघू शकता जर तुम्हाला बघायचं असेल तर, कारण खूप मस्त भाषेत मी तिकडे समजावलेलं आहे. इथे पण मी तसंच समजावणार आहे, तरी बघून घ्या. आता आपण बघतो इथे हे महत्त्वाचं आहे, ही कन्सेप्ट ही इथे बघून घ्या. एक मिनटं. तर इथे काय दिलं आहे, आता जे प्रोडक्शनचे मेथड आहेत त्यामध्ये आपल्याला काय येतं, लँड, लेबर आणि नंतर कॅपिटल आणि कॅपिटल आणि काय म्हणतो आपण लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेनरशिप आपण ते शार्क टँकमध्ये मिळलं असं एंटरप्रेनर वगैरे म्हणतात, तर त्याला उद्योजक आपण म्हणतो. तर त्यांच्या बदल्यात त्यांना काय भेटतं, आता श्रम जर केलं तर त्याबद्दल मजूर भेटणार आहे. तुमचे जर लँड आहे त्याचं तुम्हाला काय भेटणार आहे, भाडं भेटणार आहे किंवा रेंट बोलू शकतो आपण त्याला. भांडवल असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला व्याज भेटणार आहे. आणि जे उद्योजक आहेत ज्यांनी त्यांचा म्हणजे टाईम्स वगैरे इन्व्हेस्ट केलेला आहे त्यांना काय भेटणार आहे, प्रॉफिट भेटणार आहे त्याच्यातून. आता आपण बघतोय GDP म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पन्न, GDP. डी हे लक्षात ठेवा, डोमेस्टिक म्हणजे टेरिटरी, एका भौगोलिक सीमामध्ये जेवढं पण उत्पन्न होईल त्याची बेरीज, त्याला GDP म्हणतात. NDP म्हणजे काय, निव्वळ देशांतर्गत उत्पादन. NDP कसं काढला जातो, निव्वळ, नेट. जेव्हा पण नेट असा शब्द येईल, आता इथे मी लिहून ठेवले, नेट असा शब्द आला म्हणजे त्यातून घासरा वजा करायचा. घासरा म्हणजे काय, डेप्रिशिएशन म्हणजे काय, एका वस्तूची थोड्या वेळात झालेली झीज किंवा एका ठराविक वेळात झालेली त्याची झीज किंवा त्याच्या व्हॅल्यूमध्ये कमी. आता तुम्ही 5 लाखाची गाडी घेतली समजा, तर 2 वर्षानंतर विकायला जाणार त्याची व्हॅल्यू होईल 3 लाख. तर ते 2 लाखाचं नुकसान का झालं तुम्हाला, तर ते आहे त्या वस्तूची झीज किंवा डेप्रिशिएशन म्हणतो त्याला. तर जेव्हा पण तुम्हाला NDP काढायचं तेव्हा GDP मायनस डेप्रिशिएशन केलं तर तुम्हाला NDP भेटून जाईल, म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन. आता GNP म्हणजे काय, आता इथे Nला मी अंडरलाईन केलं. N म्हणजे काय, नॅशनल स्थूल राष्ट्रीय उत्पादन, म्हणजे जे पण आपले भारतातील लोक आहेत त्यांनी उत्पादन केलेलं जे काय म्हणतात उत्पन्न आहे त्याचं आपण जर बेरीज केली तर त्याला GNP भेटणार आहे आपल्याला. तर GDP प्लस निर्यातीत उत्पन्न प्लस NRN उत्पन्न केलेलं मायनस आयातीचं खर्च आणि प्लस परदेशातील भारतात राहणारे परदेशी ज्यांनी उत्पन्न केलेलं आहे त्यांचं उत्पन्न. तर ह्याच्यात एवढंच लक्षात ठेवा की फक्त भारतीयांनी केलेलं उत्पन्न आपल्याला काढायचं आहे, म्हणजे GDP प्लस जे बाहेर राहिलेले आहेत आपले देशातले, म्हणजे जसं की माझे जे काका राहतात ते बाहेरच्या देशात राहतात, मग त्यांनी जे उत्पन्न भारतात पाठवले परत, आणि प्लस जे भारतामध्ये काही कुठले मार्क झुकरबर्ग जर भारतात आला किंवा कुठले मायक्रोसॉफ्ट जी कंपनी आहे ती भारतात येऊन काम करते, बट त्यातला नफा कुठे जातो आहे, हा USA मध्ये जातो आहे, मग ते आपलं मायनस होणार, कारण ते भारतीय नाही आहेत ना, ते भारतीय नाही आहेत, मग ते मायनस होणार, ते GNP मध्ये नाही काउंट होणार आहे.
तर आपण पुढे बघतो कन्सेप्ट ग्रीन GDP. ग्रीन GDP म्हणजे काय, पर्यावरणाचा ऱ्हास त्यातून म्हणजे काढून टाकायचं GDPमधून. आणि ते पार्थ दासगुप्ता ही समिती होतं 2014मध्ये त्यांनी हे केलं होतं, ग्रीन GDP स्टार्ट केली होती. तर आपण बघतोय आता बाजारभावमध्ये कसं बोलणार आपण त्याला, बाजारभाव, मार्केट प्राईस. बाजारभाव तुम्ही आता जे वस्तू घेताय त्या किमतीला आपण त्याला बाजारभाव म्हणतो. तर त्यामध्ये आपल्याला काय भेटतं, वाढीव आपल्याला त्या किमतीवरती एक टॅक्स लावावा लागतो प्लस आणि गव्हर्नमेंटने दिलेली सबसिडी त्या वस्तूवरती. जसं की समजा तुम्हाला एक सोलार पंप घ्यायचा आहे, तर सोलार पंपवरती 10% तरी सबसिडी भेटते की गव्हर्नमेंटची, ती सबसिडी तुम्हाला नाही भरावं लागेल बरोबर. आणि प्लस त्याच्यावरती थोडासा टॅक्स लागतो, तो आपल्याला भरावा लागतो. पण जर आपण त्याची फॅक्टर कॉस्ट बघितली किंवा घटक भाव बघितला, तर ज्या वस्तूमध्ये त्या किमतीचं उत्पादन केलं जातं त्यामध्ये त्याला तर टॅक्स नाही भरायचं आहे, ज्याने उत्पादन केलं आहे त्याला टॅक्स नाही भरायला लागला, फक्त त्याला जी भेटते ती सबसिडी भेटते. मग त्याचं जे उत्पन्न आहे म्हणजे जी फॅक्टर कॉस्ट आहे, म्हणजे त्यामध्ये सबसिडी ॲड करायची तुम्हाला आणि टॅक्स मायनस करायचे. एवढं बेसिक लक्षात ठेवा तुम्ही. आता GDP मोजमाप करण्यासाठी कोणत्या समित्या होत्या, तर पहिली समिती आहे दादाबाई नौरोजी समिती. दादाबाई नौरोजींनी 1867मध्ये 340 करोडचं आपली GDP त्यांनी कॅल्क्युलेट केली होती आणि डिव्हिजन केलं होतं कृषी आणि गैरकृषी. त्यांनी सायंटिफिक मेथड वापरली होती, त्यांचं जर आपण टीका करायचं म्हणलं इथे. आणि नंतर दुसरे होते विल्यम्स DB, नंतर फिंडले सिरच, नंतर चौथे होते VK राव. त्यांनी 1925मध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीचा, आता जिथे आपल्या दादाबाई नौरोजींनी वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला नव्हता तिथे यांनी केला होता. नंतर राष्ट्रीय लेखाप्रणालीचे ते जनक पण होते, हे पण लक्षात ठेवा, VK राव. नंतर RC दत्ता यांनी 1930मध्ये, तसेच IST म्हणजे भारतीय सांख्यिकी संस्था 1931मध्ये प्रोफेसर महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी केलं होतं कॅल्क्युलेट GDPचं. तसेच 7वी समिती राष्ट्रीय उत्पन्न समिती 1949मध्ये. पहिला जो अहवाल आहे त्यांनी 51मध्ये दिला होता, संकल्पनेचा आराखडा होता. नंतर दुसरा जो अहवाल होता ते 54मध्ये दिला त्यांनी आधारभूत वर्ष मानलं होतं, आधारभूत बेस इयर, ते तुम्हाला माहिती असेल कन्सेप्ट, बेस्ट इयर 1948ला मानलं होतं. नंतर त्यांनी शिफारस कशाची केली होती, CSO स्थापन करा आणि NSSO स्थापन करा. आता CSSO NSSO तुम्हाला बेसिक माहीतच असेल. भारतीय अर्थव्यवस्थेचे उपक्षेत्र 9 त्यांनी गटात विभागले होते. तसेच राष्ट्रीय उत्पन्नाची गणनेची पद्धतीमध्ये उत्पादन पद्धती जी वापरली जाते ते कृषी आणि उद्योगधंद्यामध्ये. आता उत्पादन पद्धती म्हणजे प्रोडक्शन मेथड कुठे वापरलं जातं, कृषी आणि उद्योगमध्ये. उत्पन्न पद्धती म्हणजे इन्कम मेथड, इन्कम कुठे होते, IT मध्ये होते, किंवा तुम्ही शिक्षक आहात तर तुमची इन्कम होते वेगळी, तर त्याला सेवा क्षेत्र म्हणलं जातं. आता खर्च आणि वस्तूचा प्रवाह, खर्च म्हणजे काय, ग्रामीण भागात जे आपण बांधकाम केलं जातं त्याला खर्च, आणि वस्तू प्रवाह कुठे केला जातो, शहरी बांधकामामध्ये. तर हे पद्धतीमध्ये जे काय म्हणतात त्याला उत्पन्न काढण्याच्या पद्धती आहेत वेगवेगळ्या. आता SDI म्हणजे काय, SDI खूप इम्पॉर्टंट आहे. हे SDI मानव विकास निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 1990, UNDP युनायटेड नेशन फॉर डेव्हलपिंग प्रोग्राम, हे जे आहे ते 10 डिसेंबरला त्यांनी चालू केलं होतं. आता मूलभूत महबूल अल हक जे आहे ते पाकिस्तानच्या, त्यांना आणि अमर्त्य सेनला याचं जनक मानलं जातं SDIचा. 2010पासून त्यांनी काय जे इंडिकेटर्स वापरले होते, दीर्घ, आरोग्य आणि जीवन याच्यावरती त्यांनी इंडिकेटर होतं. तसं ज्ञान होतं, चांगले राहणीमान मोजण्यासाठी त्यांनी जे ग्रॉस नॅशनल इंडेक्स जे वापरलं होतं त्यांनी, म्हणजे हेड काउंट वापरला होता त्यांनी मेथड. आपण पुढे बघतोय चालू किमती म्हणजे प्रचलित किमती त्या वर्षातील, चालू किमती म्हणजे प्रचलित त्या वर्षातील, आणि स्थिर किमती म्हणजे विशिष्ट वर्ष ठरवतात आणि त्याच्यानुसार ती म्हणजे बेस इयर, आणि बेस इयरवरून ते ठरवलं जातं की आता जी किंमत आहे ती स्थिर किंमत किती येणार, त्याची बेस प्राईस कशी काढली जातात. जर बेस इयर आपण जर बघायला गेलं तर 1948 किंवा 49ला आपण बेस इयर मानलं होतं, 1960ला होतं, 2004ला पण आपण बेस इयर मानलं होतं, आणि 2011-12ला बेस इयर. आता 2015पासून आपण काय केलं, हेडलाईन GDP काउंट करतो, म्हणजे GDP ॲट मार्केट प्राइजेसला आपण काय म्हणतो, बाजारभाव. ओके, तर वर्ल्ड बँक एक रिपोर्ट काढते, त्याला जागतिक विकास अहवाल, मी इथं असंच लिहून ठेवलं, म्हणजे एक फॅक्ट आहे ती लिहून ठेवलेली आहे इथे. नंतर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF जे बोलतो ते वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हे जे अहवाल आहे ते काढतं. तसेच IHDI म्हणजे इनइक्वॅलिटी ॲडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, जर SDI हे मोठं असेल IHDIपेक्षा म्हणजे देशात विषमता आहे, लक्षात ठेवा. आणि जे GII आहे म्हणजे लैंगिक असमानता निर्देशांक, ते पण एक लक्षात ठेवा. आता निर्देशांक तुम्ही बघून घ्या, कारण ते फॅक्च्युअल आहेत खूप जास्त, आणि ते एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाही, कारण एवढे सारे निर्देशांक आहेत वेगवेगळे. तर ते तुम्हाला फॅक्च्युअल जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला स्वतः बघायचे आहेत, म्हणजे आकडेवारी फॅक्च्युअल डिटेल्स थोडेफार. इथे मी कन्सेप्टच्यासाठी मी ट्राय करतो आहे हा व्हिडिओ. आता सार्वजनिक वित्तमध्ये काय येतं, राजकोषीय धोरण म्हणजे जे फिजिकल पॉलिसी आहे ते कोण तयार करतं, गव्हर्नमेंट तयार करतं, आणि ते कशाच्या माध्यमातून, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून. जे मौद्रिक धोरण आहे, मौद्रिक म्हणजे पैशाचं, मॉनिटरी पॉलिसी कोण करतं, RBI. पैसा कोण निर्माण करतं, RBI. मग तसं लक्षात ठेवा, RBI मॉनिटरी पॉलिसी निर्माण करते. कशातून प्रेझेंट करते, ती अहवाल देते वेगवेगळे.
आर्थिक वर्ष आपलं काय 1 एप्रिल ते 31 मार्च. आता महाराष्ट्राचं आर्थिक वर्ष काय तर तुम्ही कमेंट करून सांगा मला. महाराष्ट्राचं आर्थिक वर्ष आपलं वेगळं आहे म्हणून मी विचारतो आहे. आणि 2017ला आपलं जे रेल्वे बजेट होतं आणि सरकारी बजेट होतं हे कंबाईन केलं जातं. पहिलं कसं होतं, रेल्वे बजेट वेगळं होतं आणि सरकारी बजेट वेगळं होतं. तर आणि ह्याच्यासाठी विवेक देवराय कमिटी होती. खर्चाचे वर्गीकरण कसं केलं त्यांनी, योजना म्हणजे प्लॅन्ड खर्च आणि अनप्लॅन्ड खर्च असं केलं त्यांनी. आता इथे आपण बघू शकतो महसुली आणि भांडवली. महसुली म्हणजे डे टू डे म्हणजे रोजच्या रोज जो खर्च असतो, रोजचा इकडचा तिकडचा खर्च. आणि कॅपिटल म्हणजे एक मोठी गुंतवणूक. तर त्यामध्ये पण महसुली जमा आणि महसुली खर्च वेगळा आहे. तसेच भांडवली जमा आणि भांडवली खर्च वेगळा आहे. महसुली जमा जे रिसिप्ट्स आहेत त्याच्यामध्ये कर, प्रत्यक्ष कर किंवा अप्रत्यक्ष कर, नंतर कर तर व्याज प्राप्ती किंवा लाभांश किंवा दंड, नफा आणि अनुदान यांच्यातून भेटलं जातं. तसेच खर्चमध्ये काय येतं, खर्चमध्ये योजनांचा खर्च असतो, पगार असतं, मजुरी असते, अनुदान असतं. आणि योजनात तर खर्च जर म्हणलं आपण पेन्शन द्यावं लागतं लोकांना, पगार द्यावा लागतो, नागरी सेवावरील सर्व खर्च येतो. आणि कॅपिटल म्हणजे एक भांडवलीचा खर्च जो म्हणला जातो त्याला. तर त्याच्यामध्ये आपली जमा म्हणजे भांडवलीची जमा मिळकत कशातून होते, बिगर कर्ज म्हणजे कर्ज मुदत प्राप्ती पुनःप्राप्ती होते. निर्गुंतवणूक जे केलं, इन्व्हेस्टमेंट डिसइन्व्हेस्टमेंट केलं जातं. जसं की आपलं एअर इंडिया जे विकलं गेलं होतं त्यातून चांगला खासा जे पैसा आहे तो भेटला होता गव्हर्नमेंटला. तसेच कर्जाची जमा म्हणजे अंतर्गत कर्ज, बहिरंतर्गत कर्ज, सार्वजनिक कर्ज, नंतर PF वगैरे सगळे प्रोव्हिजनल फंड हे सगळे ह्याच्यात येतात. आणि तसे जर आपण बघितलं कॅपिटल खर्च, आता जर कॅपिटल खर्च म्हणजे काय, रस्ते बांधणे किंवा कुठे मोठे बांधकाम करणे, योजनांचा खर्च आहे. तर तो जर केला गेला तर लोकांच्या भल्यासाठीच आहे. आणि जर कॅपिटल जे खर्च आहे तो जर केला गेला तर भलं होणार आहे लोकांचं. म्हणून कॅपिटल जे एक्सपेंडिचर आहे ते चांगलंच मानलं जातं. कधी पण पायाभूत सुविधांसाठी केलं जातं, योजनांवरती म्हणजे गुंतवणूक देणे, कर्ज देणे, पायाभूत सुविधांचे विकास करणे. आता बजेटचे 3 भाग आहेत, बरोबर. बजेटचे 3 भाग. समतोल बजेट म्हणजे काय, उत्पन्न आणि खर्च इक्वल आहे म्हणजे तुमच्याकडे बॅलन्स एक बॅलन्स राहतो इक्वल. आता शिल्लकीचा म्हणजे सरप्लस, आता तुमचं उत्पन्न जास्त आहे मग थोडे पैसे राहणार आहेत तुमच्याकडे, खर्च कमी असणार तर. आणि त्रुटीचा म्हणजे डेफिसिट. आपलं कधी भारतात त्रुटीचाच अर्थसंकल्प राहिला आहे, फक्त 2 ते 3 वेळा चेंज आहे. आता त्रुटीचा म्हणजे जिथे खर्च जास्त आहे आणि तुमचं उत्पन्न कमी आहे तर तुमचं म्हणजे तुम्हाला लोन वगैरे काढावं लागणार आहे त्यावेळेस. जेंडर बजेट म्हणजे काय, सामान्य अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वातंत्र्य तरतूद करणे. 2001मध्ये ह्याचा उल्लेख केला होता. 2005मध्ये अनुदानाची मान्यता दिली होती. आणि 6 आणि 7मध्ये 17 विभागामध्ये याची मान्यता मिळाली होती. आता आपण इथे बघतोय महसुली तूट म्हणजे काय, महसुली उत्पन्न म्हणजे रेव्हेन्यू इन्कम मायनस रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, जे इंग्लिशवाल्यांसाठी त्यांना सांगतोय. भांडवली तूट म्हणजे जे कॅपिटल डेफिसिट आहे त्यासाठी कॅपिटल इन्कम आणि मायनस कॅपिटल एक्सपेंडिचर. तर अर्थसंकल्पीय तूट म्हणजे टोटल इन्कम मायनस टोटल एक्सपेंडिचर. हे सोपं आहे. आता झिरो बेस्ड बजेट काय असतं, झिरो बेस्ड बजेट कोणी दिली संकल्पना, पीटर अँड पेहर. मागील वर्षाच्या आकडेवारीला आधार न मानता अंदाज तयार करणे म्हणजे एक मागील वर्षाचा आपण अंदाज घेतो कधी पण बजेट काढलं तर. पण या झिरो बजेटमध्ये काय, मागील वर्षाचा कुठलाच अंदाज घ्यायचा नाही, मागील वर्षाला झिरो मानायचं आहे आणि नवीन अंदाज काढायचा आहे. पहिल्यांदा US मध्ये केलं जातं, नंतर US मध्ये केलं गेलं होतं. नंतर आता भारतामध्ये 1985मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये याचा वापर केला होता. महाराष्ट्रामध्ये 1986मध्ये झिरो बेस्ड बजेट शून्यावर आधारित बजेट काढण्यात आलं होतं. आता इथे खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे, राजकोषीय किंवा वित्तीय फिजिकल डेफिसिट. आता याचं काय, एकूण खर्च मायनस जमा प्लस कर्ज परतफेड प्लस भांडवली जमा. आता याच्यात काय करायचं, आपला फिजिकल डेफिसिट म्हणजे आपल्याला काय, आपला जेवढा आपण खर्च झाला आहे मायनस आपण किती कर्ज घेतलं आहे, किती आपण कर्जाची परतफेड केली आहे, तसेच भांडवली जमा काय आपल्याकडे ते. तसेच प्रभावी तूट म्हणजे आपण जर बोललं प्रायमरी डेफिसिट जर काढायला गेलं तर राजकोषीय तूट मायनस घेतलेल्या कर्जावरील व्याज जर मायनस केलं तर आपल्याला प्रभावी तूट भेटणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि प्रभावी महसुलीवरची तूट मायनस भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी लागणारे अनुदान आहे. तर हे एका पेजमध्ये आपलं ऑलमोस्ट सगळं सार्वजनिक वित्त मी कंप्लीट करण्याचा ट्राय केलेलं आहे. थोडंसं हँडरायटिंग चुकलेली आहे पण तुम्ही मी जे बोलतो आहे त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर तुम्हाला समजून जाईल ते पण. एक मिनटं पाणी पितो थान. आता आपण टॉपिक चालू करतो चलन किंवा आपण किंमत. तर याच्यामध्ये थोडी एक कन्सेप्ट आधी समजून घ्या. तर जर लोकांच्या हातामध्ये पैसा आला तर समजा मी तुमच्याकडे 1000 रुपये दिले तर तुम्ही ते 1000 रुपये काय करणार, खिशात ठेवणार आहे का दिवसभर, नाही ना, काहीतरी खाणारच ना, चटर बटर बाहेरचं खाणार, काहीतरी फ्रँकी खाणार, पिझ्झा खाणार, बर्गर खाणार, काहीतरी खाणार. मग लोकांच्या हातात जर आपण पैसा दिला तर ते काय करणार, खर्च करणार. खर्च करण्यासाठी आपण काय करणार, आपण एकतर घड्या घेऊ किंवा ह्याची घड्या घेऊ की त्याची घड्या घेऊ किंवा आपण हे खाऊ की ते खाऊ असं करणार ना. मग त्याच्यामुळे आपली काय होणार, मागणी वाढणार. मागणी वाढण्यामुळे काय होणार, रोजगार निर्मिती होणार. रोजगार निर्मितीमुळे काय होणार माहिती का,
भाव वाढणार आहे आपला, भाववाढ. आता ही बेसिक संकल्पना आहे. म्हणजे जर माणसांच्या हातात जर पैसा गेला तर भाववाढ होणार आहे. हे एवढं जरी तुम्हाला माहीत असेल तर याच्यावरून सगळे तुमचे भाववाढीचे क्वेश्चन सुटणार आहेत. हे लक्षात ठेवा. जर लोकांच्या हातात पैसा गेला तर तो खर्च करणार, त्याच्यामुळे भाववाढ होणार. हे एक बेसिक स्टेटमेंट तुम्ही कमेंट करून सुद्धा टाकू शकता. आता इन्फ्लेशन काय असतं? इन्फ्लेशन म्हणजे चलनवाढ. चलनाची खरेदी शक्ती कमी करणे आणि रोजगार निर्मिती वाढणे, बेरोजगारी कमी करणे. ओके. फायदा कोणाला होतो? ऋणकोला फायदा होतो. तोटा कोणाला होतो? धनकोला तोटा होतो. म्हणजे धनको म्हणजे तुम्हाला माहीत असेल, जे व्याज देतात, जे व्याज घेतात, त्यातलंच आहे. डिफ्लेशन म्हणजे चलनात घट, चलनात संकोच, स्टॅग्नेशन, विशिष्ट कालावधीत किमतीची सतत तूट. हेडलाईन, टॉपलाईन. इन्फ्लेशन म्हणजे काय? वर्ष ते वर्ष पद्धतीने काढलेल्या WPI. आता WPI वगैरे सांगतो मी, थांबा. भाववाढ मापन पद्धती. आपण भाववाढ मापन पद्धतीमध्ये CPI आणि WPI हे दोन येतात. CPI आणि WPI वरती क्वेश्चन असतो, दरवेळेस असतो, लक्षात ठेवा. आता WPI म्हणजे काय? वस्तूच्या घाऊक किमती म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स. भारित सरासरी म्हणजे वेटेड ॲव्हरेज काढलं जातं, त्याला दर महिन्याला WPI काढलं जातं. चलनवाढीचा दर वर्ष ते वर्ष आणि वार्षिक सरासरीच्या अंदाजावरून काढलं जातं ते. CPI म्हणजे काय? वस्तू व सेवांची किरकोळ किंमत. म्हणजे आता काय? कंझ्युमर प्राइसिंग इंडेक्स. म्हणजे आपण ज्या प्राईजला कुठलीही गोष्ट विकत घेतो त्याच्यावरून तो CPI काढला जातो. वस्तू आणि सेवा इथे मेन इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला विचारलं जातील सेवा कशात मोजली जाते, CPI किंवा WPI मध्ये. तर किरकोळ किमती काढल्या जातात. याला कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स सुद्धा म्हटलं जातं. CSOची 2011 मध्ये यांनी गणना केली होती. CPI मध्ये दोन भाग आहे, CPI अर्बन, CPI रुरल, आणि त्याचं कंबाईन करून CPI काढला जातो. ओके. आता इन्फ्लेशनचे वेगवेगळे टाईप्स आहेत. आता जे रांगणारी इन्फ्लेशन किंवा क्रिपिंग इन्फ्लेशन म्हणतो, त्याला जर 3% खाली असेल तर त्याला आपण क्रिपिंग म्हणतो. वॉकिंग किंवा थ्रोटलिंग जे म्हणलं जातं त्याला चालणारी म्हणतो. 3 ते 7% म्हणलं जातं. पळणारी किंवा रनिंग किंवा गॅलोपोगिंग म्हणजे ज्याला म्हणलं जातं घोड्याच्या वेगाने पळणारी, त्याला आपण बोलू शकतो 10 ते 20% असेल तर त्याला गॅलोपोगिंग म्हणलं जाऊ शकतं. आता आपण इथं जे बघितलं होतं, आता जे हेडलाईन किंवा टॉपलाईन इन्फ्लेशन आहे ते वर्ष ते वर्ष पद्धतीने काढलं जाणार आहे WPI. कोर इन्फ्लेशन जे आहे अन्न आणि ऊर्जा वस्तूमध्ये वगळून जे इन्फ्लेशन होतं त्याला म्हणलं जातं फूड इन्फ्लेशन. म्हणजे फक्त अन्नाचे बाबतीत, म्हणजे जसं की गव्हाचे प्राईस वाढले किंवा तुमच्या डाळीच्या प्राईस वाढल्या किंवा तुमचे जे तांदळाचे प्राईस आहेत ते वाढलेत. स्टॅगफ्लेशन म्हणजे काय? मुद्रा अपवादन, चलनवाढ प्लस चलनात घट. म्हणजे काय? मंदी प्लस बेरोजगारी एकदाच येते तेव्हा त्याला आपण स्टॅगफ्लेशन म्हणतो. आता 5 गटात त्यांनी विभागलं होतं. अन्न, पेयजल, तंबाखू, इंधन, नंतर दिवाबत्ती, गृह, हे सगळं विभागलं होतं त्यांनी. बेस इयर कुठले 2010 आहे, 2012 आहे, 2017 आहे, लक्षात ठेवा. आपण कुठे तर चलनवाढीला आळा घालण्यासाठी RBI आणि भारत गव्हर्नमेंट दोन्ही ट्राय करतात. RBI आणि भारत सरकार वेगळे दोन्ही, लक्षात ठेवा. फिजिकल पॉलिसी कोण काढतं आणि मॉनिटरी पॉलिसी कोण काढतं? कमेंट करा लवकर, कमेंट करा. ओके. चलनविषयक धोरण जे आहे ते RBI काढतं. ओके. पतनियंत्रण. आता हे CRR, SLR याच्यासाठी एक चांगला व्हिडिओ मी बनवलेला आहे. आधीच तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. खूप चांगला व्हिडिओ आहे तो. SLR आणि CRR कसं असतं? आता SLR म्हणजे काय? एक विशिष्ट किंमत म्हणजे विशिष्ट टक्के जेवढे पण बँकेचं प्रॉफिट किंवा आपण बोलू शकतो जेवढे पण त्यांची रोलिंग आहे त्याच्यातलं एक विशिष्ट टक्के त्यांना बँकेमध्ये ठेवावा लागतो. म्हणजे जसं की आता यावेळेस 18% SLR आहे. स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो त्याला म्हणलं जातं. CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो. आता CRR जे आहे 4% आहे. 4% अमाऊंट ही आहे ती RBI कडे त्यांना ठेवावी लागते कॅशच्या रूपामध्ये. आणि बँक दर म्हणजे काय? RBI जे बँक रेटला त्यांना लोन देतं त्यांना बँक रेट म्हणतात. अधिक मूल्यांचे चलनी नोटा छापणे याच्यासाठी पतनियंत्रण RBI करते, बरोबर. स्टॅगफ्लेशन पण झालं आपलं. आता इथे हा ग्राफ समजून घ्या. जर तेजी आली तुमची नंतर एका पॉईंट नंतर येऊन ते डिस्फ्लेशन होणार आहे, म्हणजे ती तेजी खाली उतरणार आहे. नंतर मंदीमध्ये कन्वर्ट होणार आहे ती, आणि नंतर रिफ्लेशन होणार आहे म्हणजे परत त्याची भाववाढ होणार आहे. हे एकदा ह्याचे आलेख बघून घ्या, हे खूप वेळा विचारलं जातं. आता बेरोजगारी आहे आणि चलनवाढ याच्यामध्ये कसं रिलेशन आहे? बेरोजगारी जर वाढली तर चलनवाढ कमी होणार आहे, लक्षात ठेवा. बेरोजगारीचा दर जर वाढला तर चलनवाढीचा दर कमी होणार. गिफन वस्तू म्हणजे काय? किंमत वाढली तर मागणी पण वाढते, किंमत जर कमी झाली तर मागणी पण कमी होते, लक्षात ठेवा. ओके. आता आपण बघतोय चलन थोडंसं इथे ब्लर झालेलं आहे. मी ट्राय करेन थोडंसं PDF मध्ये चेंज करण्याचा, पण इथे तुम्हाला मी जे सांगतो त्याच्यावरती लक्ष द्या तुम्ही. चलन आता जे M0 म्हणतात त्याला अर्थव्यवस्थेतील चलनात आलेल्या पैशांची संख्या. चलनात असलेल्या पैशांची संख्या लक्षात ठेवा. लोकांच्या हातातील पैसा, लोकांच्या बँकेमधील ठेवी, RBI कडील जे चलनाच्या स्वरूपातील ठेवी आहेत, नंतर जे स्वराज्य संस्था असतात किंवा बँक असते किंवा वित्तीय संस्था असतात किंवा PSU असतात त्यांच्याकडील जो पैसा आहे ते.
आता M1 म्हणजे काय असतं, संकुचित पैसा, नॅरो मनी, आणि M3 म्हणजे व्यापक मनी, विस्तृत मनी. M4ला काढलेला आहे, लक्षात ठेवा. हा क्वेश्चन डायरेक्ट पण येऊ शकतो. M4 कुठल्या जे चलनी पद्धती आहे त्याला काढलेला आहे, M4ला काढून टाकलेला आहे आपण. M1 म्हणजे काय, M0 प्लस लोकांच्या बँकेमधील मागणी ठेवी म्हणजे डिमांड डिपॉझिट. M2 म्हणजे काय, M1 प्लस 1 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी. M3 म्हणजे काय, M2 प्लस 1 वर्षापेक्षा जास्त काळातील मुदत ठेवी. हे लक्षात ठेवा. आयात निर्यात जर जास्त असेल, निर्यात जास्त आयामीपेक्षा, हे कधी झालं होतं, म्हणजे काय काय म्हणायचं ना, आपले जी भारतातील निर्यात आहे ती सर्वात जास्त झाली होती आणि आयात जी आपण ती आहे म्हणजे इम्पोर्ट जे आहे ते आपण कमी केलं होतं. हे फक्त 2 वेळा झालेलं आहे, 1972 आणि 1976. आता ते का झालेलं तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला. हे फक्त 2 इयर एकदम पर्टिक्युलर इयर आहे, त्यामध्येच फक्त आपली निर्यात जास्त झाली होती आयातीपेक्षा. आता गॅट्स आहे, जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ, जे आहे त्याच्यामध्ये 161 कंट्रीज आहेत. त्याच्यामध्ये काय होतं, निर्यातीमध्ये आपण काय टॉपमध्ये काय आपण निर्यात करतो, कसली निर्यात करतो आपण, TCS जे आहे काय करतं, एक संगणकीय सेवाच देतं ना बाहेर. मग संगणकीय सेवा आहे, प्रवास सेवा आहे किंवा वाहतूक आहे, ह्याची निर्यात आपण जास्त करतो. आयातीमध्ये काय करतो, व्यवसाय सेवा आहे, प्रवास आहे, वाहतूक आहे. WTO वर्ल्ड ट्रेड स्टॅटिस्टिकल रिव्ह्यू. आता WTO काय, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे. ते 1991 मध्ये आपण काय केलं होतं, आयातीचे पर्यायीकरण केलं होतं आणि निर्यातीला प्रोत्साहन दिलं होतं आपण. निर्यातीला प्रोत्साहन 1991च्या आधी. पण 1991चा आपला जे क्रायसिस झाला होता त्याच्यानंतर आपण काय केलं, आयातीचं उदारीकरण केलं आणि निर्यातीला प्रोत्साहन दिलं आपण. ओके. आता व्यापारी क्षेत्र, वेगवेगळे व्यापारी क्षेत्र तर तुम्हाला माहिती आहे. EPZ म्हणजे काय, इकॉनॉमिक निर्यात प्रक्रिया क्षेत्र. 1965 मध्ये कांडला गुजरात एक काय म्हणतात आपण त्याला, बंदर पण मोठा आहे. कांडला गुजरात खूप वेळ विचारलेला आहे, ते लक्षात ठेवा. नंतर SEZ म्हणजे काय, स्पेशल इकॉनॉमिक झोन. आता हेचा 2000 मध्ये स्थापन करण्यात आलं. ॲक्ट कधी झाला, 2005 मध्ये हे करण्यात आला. आता वेगवेगळ्या सवलती भेटतात याच्यामध्ये, मॅट, DTT, सीमा शुल्क, IT माफ केला जातो. आता ते एक्झॅक्ट आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत पुढे जाऊन. आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट 1991 मध्ये EOU असं सुद्धा म्हणलं जातं याला. नंतर आपण जे अवमूल्यन केलं, म्हणजे रुपयाचं काय केलं होतं आपण, अवमूल्यन केलं होतं स्वतःहूनच. कारण आपल्याला त्यावेळेस आपल्याला आयात पाहिजे होती, देशामध्ये इम्पोर्ट करायचं होतं आपल्याला खूप जादा गोष्टी. मग त्यामुळे आपण काय केलं, आपली रुपयाची किंमत कमी केली होती. 1949 मध्ये केली कमी, नंतर 1966 मध्ये केली, 1991 मध्ये केली. तर किती टक्क्यांनी कमी केली होती आपण, 30% 1949 मध्ये. 66 मध्ये आपण 36% कमी केली होती रुपयाचं मूल्य. नंतर 91 मध्ये 20% रुपयाचं मूल्य आपण कमी केलं होतं. तर चला आता हा आपण बघतोय बॅलन्स ऑफ पेमेंट हा टॉपिक बघतोय. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा पण. तर याच्यामध्ये 2 खाते असतात, चालू खाते आणि भांडवली खाते. जसं की आपण बघितलं होतं, चालू रिसिप्ट, भांडवली, कॅपिटल, रेव्हेन्यू हे बघितलं होतं. चालू म्हणजे काय, रेव्हेन्यू. भांडवली म्हणजे काय, कॅपिटल. ओके. चालूमध्ये काय येतं, दृश्य खाते आणि अदृश्य खाते. दृश्य खात्यामध्ये काय येतं, वस्तूंचा आयात निर्यात. आणि अदृश्यमध्ये आता सेवा, तुम्ही जे TCS एक्सचेंजरमध्ये बघता तिथे काही असं वस्तू वगैरे पोचवल्या जातात का, नाही ना, तिथे एक संगणकीय सेवा दिली जाते. मग तिथे सेवा येतं अदृश्य खात्यामध्ये. इन्कम किंवा ट्रान्सफर ऑफ पेमेंट म्हणजे काय, तुमचे काका चुलता मामा जे पण तुम्ही बाहेरच्या देशात दुबईमध्ये किंवा अमेरिकेमध्ये कामाला करतात ते इंडियामध्ये काही पैसे पाठवतात, त्याला ट्रान्सफर ऑफ पेमेंट किंवा डिफर पेमेंट्स असं सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. कळतं आहे. ओके. भांडवली खाते याच्यामध्ये काय येतं, कर्ज आणि गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट आणि आपलं लोन आहे. तर लोन कोणाकडून भेटतं, बाह्य आणि ECB किंवा अल्पकालीन मदत आपण बोलू शकतो, किंवा बाह्य मदत म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीज आपल्याला मदत करतात ते आहे. गुंतवणूकमध्ये काय येतं, बँकिंग, भांडवलमध्ये ठेवी जे असतात किंवा परकीय गुंतवणूक असते, FDI प्रत्यक्ष असतं, किंवा FII जे आपण म्हणतो अप्रत्यक्ष, जे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांना माहिती असतं हे काय. आता आपण बघतोय परकीय चलनाच्या स्वरूपात. आता काय कसले परकीय चलन आपल्याकडे आहे, तर RBI कडील असले परकीय चलन, RBIच्या सोन्याचा साठा, SDR म्हणजे काय, कोणाकडे असतं, हां SDR वर्ल्ड बँक ठेवते की IMF ठेवते हे लक्षात ठेव. आता हे कमेंट करून सांगा मला. SDR स्पेशल ड्रॉइंग राईट्स ह्याला म्हटलं जातं. SDR हे कोणाकडे असतं, IMF कडे असतं किंवा वर्ल्ड बँककडे असतं, कमेंट करून सांगा. IMF मधील देशांचा आरक्षित निधी जो असतो तो पण आपल्याकडे एक परकीय चलन म्हणून मानला जातो. आता परकीय भांडवल जे आहे त्याच्यामध्ये खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही येतं. तर खाजगीमध्ये काय तर प्रत्यक्ष गुंतवणूक FDI म्हणलं जातं तिला, आणि परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक FII. आणि सार्वजनिक जर म्हटलं गेलं तर कर्ज किंवा अनुदान किंवा स्वरूपात जे दिलं जातं. आता कर्ज आहे देशाकडून घेतलं जातं किंवा संस्थानाकडून घेतलं जातं कर्ज, बरोबर. आता जागतिकीकरण. ओके. आता हे लक्षात ठेवा, आपलं काय लक्ष्य काय, आपलं जागतिकीकरण करायचं होतं. मार्ग काय असणार आहे आपला, मार्ग खाजगीकरणाचा मार्ग आहे आणि उदारीकरण आपली दिशा असणार आहे. याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन होता आपल्या कंबाईनमध्ये, तर हे म्हणून मी इथे टाकलेलं आहे.
उदारीकरण म्हणजे काय, लिबरलायझेशन म्हणजे काय, समाजवादी जी अर्थव्यवस्था आहे म्हणजे जी रशियाची अर्थव्यवस्था आहे म्हणजे सरकार सगळे कंट्रोल करणारे तिथले सगळे जे निर्बंध आहेत ते काढायचे आहेत आणि आपल्या अर्थव्यवस्थेला मुक्त करायचं आहे, फ्री करायचं आहे. दोन प्रकारच्या सुधारणा होत्या यामध्ये. मॅक्रो इकॉनॉमिक्स होतं, मॅक्रो इकॉनॉमिक्स होतं आणि स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट होत्या. तर मॅक्रो इकॉनॉमिक जे आपल्या सुधारणा होत्या त्याच्यामध्ये काय होतं, चलनवाढीचं नियंत्रण करणे, व्यवहार तोलाचे समायोजन करणे, चलनाचे अवमूल्यन करणे. तसेच स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट जर आपण बघायला गेलं, पुरवठ्याचं व्यवस्थापन करायचं होतं, पुरवठ्यातले पैसा चांगल्या प्रकारे वापरायचं म्हणजे येत राहील असं आपल्याला ते ट्राय करायचं आहे, म्हणजे जो पुरवठा आहे चांगल्या प्रकारचा राहिला पाहिजे आपला. नंतर MMRTमध्ये जे कायदा होता 1959मध्ये ज्याचा आपण कॉम्पिटेटिव्ह ॲक्ट म्हणून ते 2002मध्ये पण कन्वर्ट केलेलं आहे. पण MMRTमध्ये MRTPमध्ये जे होतं त्याच्यामध्ये एक सीमा होती की 100 कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट असेल तरच तुम्ही भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर ही सीमा त्यांनी काढली होती 1991मध्ये, जिथे आपण बोलू शकतो LPG रिफॉर्म झाले होते. आता खाजगीकरण म्हणजे प्रायव्हेटायझेशन, खाजगीकरणाला प्रेरणा देणे, नंतर संयुक्त उपक्रम करणे, व्यवसाय, नंतर विलयन करणे, दुसऱ्या कंपन्यांना विकणे, नंतर निर्गुंतवणूक करणे, हे त्यांचे ध्येय होते. जागतिकीकरण म्हणजे आपले काय होतं, टार्गेट काय होतं, ग्लोबलाइज करणे, आपली एक बाजारपेठ निर्माण करायचं होतं. आर्थिक सुधारणा जागतिकीकरणाचे ध्येय होते. आंतरराष्ट्रीय व्यापाराला आयात शुल्कात कमी करणे, परकीय व्यापारांचे उदारीकरण करणे, जग एक सर्व आर्थिक क्रियामध्ये जवळ आणणे आणि MNCचे वर्चस्व वाढले होते त्यावेळेस. ओके, तर हे तुमचं ऑलमोस्ट सगळं इकॉनॉमिक्सचं कव्हर झालेलं आहे. इथे मी हे स्वतः माझ्या हँडरिटन नोट्स आहेत, मी स्वतः रिव्हिजनसाठी वापरले होते हे नोट्स. आणि यात तुम्हाला वाटते की असं हे 2 टॉपिक राहिलेत किंवा हे टॉपिक राहिले, तुम्ही कमेंट करून सांगा, मी त्या पण व्हिडिओ बनवणार आहे. मला जे आत्ता भेटलेत ते मी पेजेसवरती लगेच मी व्हिडिओ बनवलेला आहे कारण कंबाईनसाठी आता खूप कमी टाईम उरलेला आहे. आता कुठल्याही नवीन रिसोर्सला जाऊ नका. जसं मी सांगितलं आहे की मॉक टेस्ट खूप जास्त द्या कंबाईनवाल्यांनो, लक्षात ठेवा. आता कंबाईनची डेट 1 तारखेला जवळच आलेली आहे खूप, म्हणून मॉक टेस्टचा ट्राय करा आणि अशा रिव्हिजन लेक्चर्स बघत राहा, तुम्हाला रिवाईज होईल ते. तर इथेच मी हा व्हिडिओ संपवतो आणि याची PDF तुम्हाला माहिती आहे टेलिग्रामवरती भेटून जाईल, त्याचं तर टेन्शन नाही आहे. ओके, आणि तुम्हाला जे पण कन्सेप्ट वगैरे पाहिजे ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगू शकता तुम्ही. ओके, चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, भेटूया नंतर.